राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पत्रकार परिषदेचं आयोजन आदरणीय वहिनी साहेबांनी, आदरणीय तटकरे साहेब, त्याचप्रमाणे तुमचे या सर्वांनी जी मागणी केली त्या मागणीला हे करून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं चौकशीची मागणी आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. चौकशी मागणी केली, पण येणाऱ्या काळात जी सद्यस्थितीत रोहितदादा आम्ही मागणी करत आहेत कोर्टात. काल मुंबईत देखील मरीन ड्राईव्हमध्ये केस दाखल करून घेतली आणि आज बारामती पोलीस स्टेशनला मोठ्या प्रमाणात मागणी तर तुम्ही जाणार आहात का? अशा पद्धतीने नाही, विषय कसे आहेत, दोन वेगळे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांची याच्या वतीने आम्ही सगळेच या ठिकाणी उपस्थित आहोत. कारण आपल्याला माहिती आहे की कालच या ठिकाणी DGCA आणि हे जे आपली AAIB हे ज्या दोन्ही एजन्सी आहेत त्यांचा काल पहिल्यांदा रिपोर्ट आलेला आहे. काय आलेला आहे तर ब्लॅक बॉक्स साधारणपणे सुरक्षित आहे, इंटॅक्ट आहे. त्याच्यानंतर ज्या यांना DGCAला काही त्रुटी आढळल्या त्या कंपनीच्या बाबतीत त्या कंपनीवर कारवाईची. मग आता अशा वेळेला आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने की जर ह्या एजन्सीज काम करत असतील आणि करतायत आणि आदरणीय सुनेत्राताईंनी त्याचप्रमाणे तटकरे साहेब आहेत, प्रफुल्ल पटेल साहेब आहेत आणि पार्थ पवार वगैरे यांनी CBI चौकशीची मागणी ऑलरेडी केलेली आहे. आणि ती चौकशीची मागणी केल्यानंतर त्या संदर्भातली प्रोसिजर माननीय फडणवीस साहेबांनी ऑलरेडी चालू केलेली आहे. CBIची चौकशी, त्याच्यानंतर DGCAची साधारणपणे तपास यंत्रणा, AAIBची तपास यंत्रणा किंवा इन्व्हेस्टिगेशन ह्या ज्या मागण्या करत असतात. आपण बघितलं की 11 फेब्रुवारीला श्री जय पवार यांनी साधारणपणे एक मागणी केली होती की बाबा हे जर या तपासामध्ये काही आपल्याला आढळलं चुकीचं तर या कंपनीवर कारवाई करा. तर कालच त्या संदर्भातला निर्णय कंपनीवर कारवाई सुरू झालेली दिसते. अशात आता आमची ह्या सगळ्या प्रोसिजरली इन्व्हेस्टिगेशनच्या चालल्या असताना आम्ही देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज मागणी करतोय की ह्या तपासाला गती मिळाली पाहिजे आणि CBIचा तपास, त्याच्यानंतर इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचा तपास, ह्या दोन्हीचा लवकर साधारणपणे अहवाल येऊन योग्य ती कारवाई त्या तपासामधून जे निष्पन्न होईल त्याप्रमाणे सक्षम प्राधिकरणाने त्या संदर्भातली कारवाई आणि ज्यांच्या विरोधामध्ये साधारणपणे याच्यामध्ये FIRचं इन्व्हेस्टिगेशन होईल त्या संदर्भातली कारवाई झाली पाहिजे अशी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे. दादा, पण ह्या गोष्टीला महिना उलटला. अनेक जण सांगतायत की DGCA असेल किंवा कोणताही तपास हा अहवाल कोणताही आतापर्यंत आलेला नाही, तर ही लवकरात लवकर विलंब होतोय असा आरोप होत आहेत. अनेक पक्षातील विरोधी पक्षातील लोक देखील हीच मागणी करतात की ह्या गोष्टीला विलंब का होतो. हो, बरोबर आहे ना. आता हे बघा, कुठल्या गोष्टीला कसा विलंब होतो, का होतो हे आपल्या हातातली बाब नाही. याचे इन्व्हेस्टिगेशन एजन्सीज आपण बघितलं तर या एजन्सी कधी स्थापन झालेल्या आहेत तर विमान प्राधिकरण हे साधारणपणे तसं 2012चं आहे, परंतु 2024च्या कायद्याने ते आपल्या कायद्यामध्ये परत स्थापित झालं. एक स्वतंत्र यंत्रणा आहे आणि स्वतंत्र यंत्रणामार्फत एखादा गोष्टीचं तपास करताना साधा गोष्ट असेल तर वेगळं, याच्यामध्ये टेक्निकल बाबी जेव्हा असतात तेव्हा टेक्निकल बाबींनी आपण बघितलं की कॉन्ट्रोवर्सी काय मीडियामध्ये येत होती की ब्लॅक बॉक्स खराब झाला आहे, तपासासाठी परदेशात पाठवायचा आमका, अशा सगळ्या काहीतरी माहिती येत होत्या आणि ह्या माहित्या खऱ्या आहेत का खोट्या हे कुणाला आजपर्यंत माहीत नव्हतं. परंतु काल ॲथॉन्टिकपणे त्यांनी जाहीर केलं की नाही, तो ब्लॅक बॉक्स सुरक्षित आहे. म्हणजे ॲथॉन्टिक एजन्सीने ॲथॉन्टिक वेळेला जर कुठल्या गोष्टीची साधारणपणे आपलं हे दिलं, इन्व्हेस्टिगेशनचा रिपोर्ट दिला, तर तो माझं म्हणणं आहे की ग्राह्य धरला पाहिजे. त्याप्रमाणे हे त्या एजन्सीने काम करतायत आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या प्रोसिजरचा भाग आहे असं मला वाटतं. दादा, मागणी तरी एकच आहे, रोहित पवारांची मागणी आणि तुमची मागणी तरी एकच आहे, परंतु काल मरीन ड्राईव्हमध्ये त्यांची केस दाखल करून घेतली नाही. आज तालुका पोलीस स्टेशनला ते तुम्ही त्यामध्ये सामील होणार आहात का? नाही, अहो ही सगळी बारामतीकरांचीच मागणी ना. आपण सगळेजण एकच आहोत, आमची सगळ्यांची इच्छा तीच आहे. तुम्ही उपस्थित राहणार कसं? नाही, ह्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का की आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जो आहे अजितदादांचा, त्याच्या आमच्या नेत्या आता आदरणीय सुनेत्रा वहिनी यांनी ऑलरेडी मागणी केली ना, मागणी केली. आणि जर त्याच्यामध्ये CM साहेबांनी, कारण आम्ही त्यामुळे सत्तेमध्ये आहोत आणि CM साहेबांनी त्याच्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री साहेबांकडे पाठवलेलं आहे आणि या संदर्भातली कार्यवाही होणारच आहे. होत असताना मात्र या ठिकाणी आम्ही जी मागणी केली की ह्याला गती मिळावी, हीच आमच्या अनुषंगाने मागणी आहे. गती मिळावी. शेवटी काही तांत्रिक मुद्दे आहेत की विमान अपघात झाल्यानंतर केंद्र सरकारच्या काही तपास यंत्रणा आहेत, जसं की ती AIAB किंवा आपलं DGCA. तर DGCA आणि AAIB
हे त्यांच्या स्वतंत्र यंत्रणेने तपास त्यांचा चालूच आहे. सुरुवातीला मध्यंतरी काही स्टेटमेंट आले जे विसंगत होते की ब्लॅक बॉक्स जळाला, आणि त्याच्यानंतर कालचं स्टेटमेंट जे होतं की ब्लॅक बॉक्स सुरक्षित आहे. आमचं म्हणणं असं आहे की अशा ज्या विसंगती येतात त्या विसंगती येता कामा नये. तपास यंत्रणेत एक वाक्यता असावी, आणि CBIची जी काय परवा दिवशी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे की CBIद्वारे तपास करावा, तो तपास जलद गतीने होऊन तपास करत असताना त्याच्यामध्ये विसंगती होऊन जनतेमध्ये जो संभ्रम निर्माण होतो तो संभ्रम निर्माण होऊ नये, आणि तपास अगदी योग्य दिशेने होत जावा. चालेल. चला.